मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। कर्मकार समाजाला लावलेल्या जाचकाठी रद्द झाल्याच पाहिजे। ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झालीच पाहिजे। कर्मकार समाजाला संत रोहिदास महामंडळातून कर्ज तात्काळ वाटप झालंच पाहिजे। संत रोहिदास महामंडळातून कर्ज वाटप झालंच पाहिजे। कर्मकार समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या एकनाथ शिंदेचं करायचं काय? कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय? कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं करायचं काय? कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? या कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर कर्मकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। ज्या संत रोहिदास महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे, त्या कर्ज प्रकरणांना अजून कर्ज वाटप झालेलं नाहीये, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याच्यानंतर संत रोहिदास कर्मकार समाजासाठी एक अध्ययन केंद्र सुरू झालं पाहिजे औरंगाबाद महाराष्ट्र लेवलचं, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर कर्मकार समाजाला ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे, ज्या हिटलरशाही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी, जामीनदाराची अट रद्द झाली पाहिजे, हमीपत्र वगैरे ह्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे। ज्या मुद्रा लोनच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं त्या धर्तीवर संत रोहिदास महामंडळाचं लोन दिलं पाहिजे आणि संत रोहिदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि कर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो, प्रत्येक कार्यालयामध्ये संत रोहिदास महामंडळाच्या कार्यालयात जातो, ते कर्मकार समाजाला असभ्य वागणूक देतात, पोलिसांच्या धमक्या देतात, पोलिसांवर कारवाई करण्याचे नेहमीच धमक्या देतात। ते ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे आणि हे धमक्या देणारे जे कर्मचारी आहेत हे निलंबित झाले पाहिजे आणि तात्काळ जेवढे कर्ज प्रकरण मुंबईला प्रलंबित आहे त्या सर्व प्रकरणांना ताबडतोब कर्ज मंजुरी आणि कर्ज वाटप या सरकारने दिलं पाहिजे। 100% हा कर्मचारी जे आहे, ब्रिक्स इंडिया जरी कंपनी खासगी असली तरी ब्रिक्स कंपनीला शासनानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। हे सरकार त्यांना आमच्या कर्मकार समाजावर गुन्हे दाखल करायला लावत आहे आणि हे शासनाच्या आदेशानुसार हे कंपनीचे कर्मचारी आमच्या कर्मकार समाजावर अन्याय अत्याचार करतात, असभ्य वागणूक करतात आणि पोलिसांच्या धमक्या देतात। हे बघा, आमचं समाधान जोपर्यंत होत नाही, आमच्या सकल कर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। उपोषण मागे घेतलं जरी नाही तर आता ही फक्त ही सुरुवात आहे। महाराष्ट्रभर हा आंदोलन कर्मकार समाज पेटलेला आहे, यापुढे महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि या जातीवादी सरकारला, हे जे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत बाकीचे अनेक महामंडळे येतात, बाकीच्या महामंडळाला कुठल्याही जाचकाठी नाहीये, त्या समाजाला कुठलाही त्रास नाहीये, मग आमच्या कर्मकार समाजासोबतच अन्याय का? आम्हाला जाचकाठी का? संत रोहिदास महामंडळामध्ये जाचकाठी का? कर्मकार समाजावर अन्याय का? दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहे, त्यांनी या विषयामध्ये दखल घेतली पाहिजे आणि स्वतः ते जातीवाद करताय असं सरकारचं करायचं काय? कर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या एकनाथ शिंदेचं करायचं काय? कर्मकार समाजाचा संत रोहिदास महाराज की जय। कर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या जातीवादी सरकारचा बघून घ्या सरळ। कर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या शिवसेना भाजप सरकारचं, कर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या भाजप शिवसेना सरकारचा, कर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे एकनाथ शिंदेचं करायचं काय? कर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय?